क्लोजर ज्याला म्हणतो तो क्लोजरच आला नाही. म्हणजे तो शेवटचा एक फोन, त्याच्याशी त्याची ती भेट, त्या गोष्टी मनात राहतात. आणि विमान पडलं कसं, दादा केला कसं, एक स्प्लिट सेकंड मध्ये सगळंच संपलं. ही बारामतीची एक राजकीय परंपरा आहे, मात्र ते सांगता सभा दुसऱ्या मैदानावर होती आहे. दादा गेल्यानंतर 2 राष्ट्रवादीत फुटबॉलनंतर 2 वेगवेगळ्या सभा झालेल्या आहेत. नवीन काही राजकीय ध्येय अजेंडा नेतृत्व तयार करण्यासाठी ही विजय सभाच्या ठिकाणी सांगता सभा घेतली जाते. तुम्हाला सांगू, मला या प्रश्नाची कुठलीच उत्तरं माझ्याकडे नाही. त्याचं कारण आमची सभा नेहमी त्या एका जुन्या ठिकाणी असं खाली बसून एक असायची. म्हणजे मला जेव्हापासून आठवत आहे तिथे एक छोटंसं स्टेज, घरगुती तो कार्यक्रम, बाबा सगळ्या म्हणजे सगळं इलेक्शन संपून यायचे एक सभेला, एक भाषण करायला, बाकी प्रचार सगळे कार्यकर्ते प्रेमाने आणि उत्साहाने करायचे. तशीच परंपरा ती दादानी ठेवली. दादा आणि साहेब दोघंही फॉर्म भरणार आणि फक्त शेवटच्या सभेला येणार, बाकी कधीच कोणी आलेलं नाही. आणि असेच ते राहिलेलं आहे नेहमी. त्यामुळे आमच्यासाठी एक इमोशनल गोष्ट आहे. आणि बारामती लोकसभा मतदारसंघ एक कुटुंब म्हणून आम्ही काम करतो. ती काय फक्त एक काहीतरी म्हणजे एक सिस्टम, यंत्रणा वगैरे काही नाही हो. एक कौटुंबिक, आम्ही इतक्या वर्षाची प्रेमाची, विश्वासाची नाती आहेत. त्याच्यात कधी काय कमी जास्त झालं असेल तरी एखादा इथे तिथे गेला असेल, त्याच्यात पण आमच्या मनात, आमच्या नात्यात कधी अंतर आलेलं नाही. ते कालही आलेलं नाही, आजही नाही, आणि इथून पुढे कधी आम्ही येऊ देणार नाही. म्हणजे तुम्हाला उदाहरण देते, कित्येक वर्ष राहुल कुल, आता राहुल कुलांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध कालही होते, आजही आणि उद्याही आमच्याकडून जपले जातील आणि त्यांच्याकडूनही जपले जातात. त्यामुळे आमची वैयक्तिक संबंध आम्ही आमच्या राजकारणात कधीच येऊ दिले नाहीत. आणि जेव्हा विकासाचा विषय येतो तेव्हा आम्ही कधीही या मतदारसंघात, मी स्वतः 20 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करते, कधीही आम्ही पक्ष येऊ दिलेला नाही. इलेक्शनमध्ये टोकाची भूमिका एकामेकाच्या विरोधात जोरात लढू, पण एकदा निवडून आल्यानंतर आम्ही सगळे आमच्या भागाचा विकास आणि लोकांची सेवा एवढंच करून आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतो. त्यामुळे आणि बारामतीत आज मी वहिनी दादा गेल्यानंतरची ही सभा आहे. त्यामुळे मला विचाराल तर मला हे खूप म्हणजे अंतःकरणातून दुःख तर आहेच, पण खूप जड अंतःकरणाने बारामतीला मी जाते. कारण माझा भाऊ गेलाय, माझा भाऊ गेल्यानंतर ही परिस्थिती आज आलेली आहे. त्याच्यामुळे आमच्यासाठी हा खूप म्हणजे खूप दुःख देणाराच हा दिवस आहे. महिला आरक्षणावरून तुम्ही काल म्हणले ममता बॅनर्जी देऊ शकतात, मोदी काय, चंद्रकांत पाटील असे म्हणतात की तुमचं अज्ञान आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हीही देतोय. विधानसभेत, लोकसभेत देताना त्याला ठराव मंजूर करावा लागेल बहुमताने. आणि मुख्य म्हणजे तुमचेच नेते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या जे माजी खासदार होत्या, प्रियंका चतुर्वेदी असतील, किरण बेदी, या कुठं राजकीय आहेत, त्याने फक्त हा जो सगळा जो आक्रोश मोर्चा आहे महिलांचा, जो विरोधकांसाठी, असं त्यांचं म्हणणं नाही. ठीक आहे, ते खूप वरिष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर मी काही बोलणार नाही. आणि माझ्यावर जे संस्कार झालेत, आपल्यापेक्षा वयाने आणि पदाने एखादा माणूस मोठा असतो, त्याच्यावर आपण काही बोलायचं नसतं. पण काही वास्तवतेच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या पाहिजेत. माझी प्रेस कॉन्फरन्स कालची ही माननीय मुख्यमंत्र्यांनी काही स्टेटमेंट्स केली, ते पत्रकारांनी मला विचारले. त्याला मी फक्त दिल्लीत मी असल्यामुळे, दिल्लीत जे काही 3, 4, 5 दिवस झाले त्या सगळ्या प्रक्रियेत मी 24/7 होते. आणि माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की 33% आरक्षण देऊ शकतो, पण आपण पक्षात देऊ शकत नाही. त्याचं कारण मग समोर पुरुष उभा राहिला तर वगैरे असं काहीतरी ते बोलले. त्याच्यावर माझं म्हणणं असं होतं की जर एवढंच द्यायचं असेल महिलांना, आणि एवढं भारतीय जनता पक्षाला मनापासून महिलांना 33% आरक्षण द्यायचं असेल, तर एक तर कोणी त्यांना थांबवलेलं नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर मतदान एकत्र एका मताने 23 सप्टेंबर 2023, आय रिपीट, 21 सप्टेंबर 2023 ला लोकसभेमध्ये एका मताने महिला आरक्षणाचं बिल पास झालेलं आहे. त्याच्यामुळे 2024 मध्येही 33% आरक्षणाचं बिल, त्याची अंमलबजावणी होऊ शकत होती. म्हणजे 543 मध्ये 33% महिलांना द्या. आम्ही त्या दिवशीही राहुलजीही बोलले, प्रियांकीजी बोलले, डिंपल यादव, अखिलेश यादव, अमोल कोल्हे, भास्कर, आमचे बगरे सर, सगळ्यांची भाषणं तुम्ही काढून बघा. सगळ्यांचं एकच मत आहे की तुम्ही आत्ता हे बिल पारित करा. आम्ही आज नाही, आज रात्रभर बसायला तयार आहोत. तुम्ही अंमलबजावणी करा. तर का भारतीय जनता पक्ष करत नाहीये? आणि बिल 23 मध्ये पास झालंय.
2023 सप्टेंबर 2024 सप्टेंबर 25 आणि 26 2.5 वर्ष झाली आहेत बिल पडू नये. 2.5 वर्षात त्याची अंमलबजावणी का नाही झाली आहे? आणि जर असेल तर ममता बॅनर्जी पक्षात पण देतात.